Good evening, everyone. Now, तेच की. ओके, काल आपण पहिले 10 क्वेश्चन्स बघितले होते. सगळ्यांना कळाले? क्लिअर आहेत सगळ्यांना 10 क्वेश्चन्स? ओके, जर क्लिअर असतील तर आपण पुढे जाऊ. 11 नंबर. Convert negative profit loss values into positive values. Okay. Convert negative profit loss values into positive values. कोणता कॉलम यूज करणार? Profit loss. Profit loss column. Okay, correct. And function कोणता असेल? Not. Okay. Absolute. Sorry, sir. Absolute. Absolute function काय करतं?
की निगेटिव्ह असू दे नाही तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असू दे, रिटर्न मध्ये काय देतं? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह व्हॅल्यू. व्हॅल्यू. सो आता आपण फर्स्ट सेल वरती अप्लाय करू ABS आणि हा नंबर. हा निगेटिव्ह नंबर आहे, काय करणार तो? पॉझिटिव्ह रिटर्न. आता इथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे 2742. डायरेक्टली पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह रिटर्न देणार. आता क्वेश्चन नंबर 12. Extract 5 characters from middle of the employee's full name. ओके, क्वेश्चन येत आहे फॉर्म्युला बार मध्ये आपल्या. पहिला सांगा की कॉलम कोणता असेल? फुल नेम कॉलम. करेक्ट. पहिला असेल फुल नेम आणि फंक्शन काय असेल? मिड यूज करायचं. याचा आन्सर कोण सांगेल आता? प्रियांका? तुमचं पहिलंच लेक्चर आहे. ठीक आहे, आता म्हणजे सिलेबस पुढे केला थोडा. आता फंक्शन्स सुरू आहेत एक्सेल मधले आणि त्याचे क्वेश्चन आन्सर सुरू आहेत आता. यात मला दोघांना केवढं नॉलेज आहे एक्सेल बद्दल? बेसिक पासून करायला लागेल. ठीक आहे, आता बघा, जेवढं कळेल तेवढं कळेल, नंतर तुम्हाला मग परत एकदा रिपीट केलं जाईल. ठीक आहे, प्रियांका? हा सर बोला. हा, इथं कोणतं फंक्शन यूज करणार आपण? 12 नंबरचा क्वेश्चन. मिड कोणतं? मिड ओके, मला सिंटॅक्स सांगा बरोबर कसा असेल? नाही सर, थोडा कन्फ्युजन. या शिंदे? प्रिया शिंदे? हॅलो सर. हां. सर, फुल नेम मधलं लाईक मिड, देन फुल नेमचा लाईक कॉलम बी, कॉमा, ओके. देन स्टार्टिंग पोझिशन, स्टार्टिंग पोझिशन कॉमा 5 असं. स्टार्टिंग नंबर काय घेणार तुम्ही? तर मिडलचे स्टार्टिंग 5 पाहिजेत आपल्याला. लाईक 2. Okay, 2. Then number of characters? 5. Correct. बरोबर आहे. मॅन्युअली चेक करा पहिला. स्नेहा वर्मा मध्ये मिडलचे 5 कॅरेक्टर कोणते असणार आहेत? इकडे पण 5 आहेत, इकडे पण 5 आहेत. सो समथिंग हे असतील. ओके, आपण इथं काय चुकलंय? स्टार्टिंग पोझिशन. हा, स्टार्टिंग पोझिशन. सो स्टार्टिंग पोझिशन इथं 3 नाही तर 4 घ्यायला पाहिजे, हा, तर मग येईल आन्सर आपला. हो. आणि इथे स्पेस आहे, त्यामुळे नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती घ्यायला पाहिजे होते आपण? इथे स्पेस काउंट होत आहे हो. 5 मध्ये. सो इथं आपण 6 घेतलं असतं.
तर बरोबर कॅरेक्टर आले असते. ओके, सिंपल क्वेश्चन होता. एक्स्ट्रॅक्ट 5 कॅरेक्टर्स फ्रॉम द मिडल ऑफ द एम्प्लॉईज फुल नेम. त्यासाठी फंक्शन आहे आपलं मिड फंक्शन. मिड फंक्शन मध्ये पहिला काय सिंटॅक्स मध्ये फर्स्टली टेक्स्ट, ज्यामधून आपल्याला कॅरेक्टर्स एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे तो. त्यानंतर काय स्टार्टिंग नंबर, आणि त्यानंतर किती नंबर ऑफ कॅरेक्टर्स तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचे आहे तो नंबर. आता आपल्याला इथं 5 द्यायचे होते, सो इथं मिडलला स्पेस आहे म्हणून आपण एक्स्ट्रा एक 6 दिलेला आहे. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 13. प्रथमेश ऑनलाईन. प्रथमेश, बर महेंद्र. काउंट यूज कर सकते. Count the total number of numeric cells in entries. कोणतं यूज करणार आपण? सेल्स कॉलम यूज करणार आणि फंक्शन कोणतं प्रथमेश? काउंट. काउंट, करेक्ट. काउंट यूज केला आणि डिरेक्टली सेलचा कॉलम पास केला. पहिले रो मधलं काउंट होणार का? नाही का? काउंट काय करतं? ओनली न्यूमेरिक व्हॅल्यूज करतो. इथं कोणता टेक्स्ट आहे? टेक्स्ट आहे. फर्स्ट रो मध्ये पूर्ण टेक्स्ट आहे, त्यामुळे तो कॉलम काउंट करणार नाही. ओके, त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन. ओके, जॉइन द एम्प्लॉय नेम, डिपार्टमेंट अँड सिटी युजिंग कॉमा सेपरेटर. ओके, मला हे दोन वे मध्ये करून दाखवायचं. दोन फंक्शन आहेत आपल्याकडे, दोन येणं सांगायचं. आता क्वेश्चन काय सिंपल आपला, एम्प्लॉयचं नेम, डिपार्टमेंट आणि सिटी हे तिन्ही कॉलम तिन्ही टेक्स्ट जॉईन करायचं आहे. फक्त मध्ये कॉमा यायला पाहिजे. ओके, तर यासाठी दोन फंक्शन्स होते. कॉन्कॅट आणि टेक्स्ट जॉईन. ओके, फर्स्टली कॉन्कॅटने सांगा. कॉन्कॅटनी लाईक फर्स्ट कॉन्कॅट in bracket full name तो काय b ओके, b2, then comma, then double quote comma, डबल कोट then पुन्हा double quote comma, uh, department, डिपार्टमेंट, करेक्ट. then comma double quote comma double quote comma, ओके, then city. सिटी. आन्सर आला आपलं. आणि Concat. second सेकंड काय होता? text join टेक्स्ट जॉइन. like in bracket double quote comma, double quote comma, true. जरा प्रिया. करेक्ट. कॉमा डिपार्टमेंट टू सिटी पर्यंत घ्यायचं. नाहीतर तसं नाही होत ना, आपल्याला टेक्स्ट डिफरंट आहेत, सो हो. सेपरेट सिलेक्ट करायला लागणार. हो. आता सिंटॅक्स बघा, कोणतं इझी वाटतं जर डेलिमीटर असेल तर? कॉन्कॅट टेक्स्ट जॉइन. कॅट इझी आहे, फक्त तुम्हाला लेंग्दी ते टायपिंग करत बसायला लागणार, पूर्ण कॉमा द्यायला लागणार, परत कॉमा ते द्यायला लागणार. आणि याला अल्टरनेट ऑप्शन होता टेक्स्ट जॉइन. जर तुम्हाला डेलिमीटर प्रत्येक ठिकाणी पाहिजे असतील तर यूज करायचं आपण टेक्स्ट जॉइन. ओके, 15. Calculate the total sales for employees belonging to
सेल्स डिपार्टमेंट. Sum if. ठीक आहे. कोणते कॉलम्स आहे सांगा. Sales column वर. सिंपल क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेट दी टोटल सेल्स फॉर एम्प्लॉईज बिलॉंगिंग टू सेल्स डिपार्टमेंट. आपल्याला कोणाचे काढायचे सेल्स डिपार्टमेंट. सो डिपार्टमेंट मध्ये काय सेल्स आहे. ओके, फिल्टर नावाचा एक ऑप्शन असतो. ठीक आहे, आपल्याला पहिला काय असेल टोटल सेल्स फॉर एम्प्लॉईज बिलॉंगिंग यांची सम पाहिजे होती. हे जो सेल्स कॉलम आहे यांची ऍडिशन पाहिजे. सिंपल क्वेश्चन आहे. तर यासाठी फंक्शन आहे सम इफ नावाचं, कारण की तर एक कंडिशन आहे आपली जी की आहे सेल्स डिपार्टमेंट मधला पाहिजे आणि आपल्याला सम पण करायचं आहे. सम इफ नावाचं एक फंक्शन असतं. ओके, सम इफ. ठीक आहे, यामध्ये 3 सब कॅटेगरी आहे, रेंज, क्रायटेरिया आणि सम रेंज. रेंज मीन्स काय, कॉलमची रेंज द्यायची और डेटा जेवढा आहे तेवढी रेंज. त्यानंतर क्रायटेरिया म्हणजे आपली की कंडिशन. आता इथे कंडिशन काय HR मधली पाहिजे, सॉरी सेल्स मधली पाहिजे. आणि सम रेंज म्हणजे कशाची सम करायची आपल्याला, सेल्सची. सो तो कॉलम द्यायचा इथे. फर्स्टली डिपार्टमेंट. आता या रेंज मधून आपल्याला काय पाहिजे, कंडिशन काय सेल्स पाहिजे. सो डिरेक्टली इथे तुम्ही या सेल वर सिलेक्ट करा, नाहीतर डायरेक्टली डबल कोट मध्ये सेल्स हा ऑप्शन लिहा. आणि त्यानंतर लास्ट काय सम रेंज, कशाची सम पाहिजे, सेल्स कॉलम मधले. एंटर. ही झाली आपली कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू आली. ही फक्त कसले सेल्स डिपार्टमेंटची. ओके ओके, ऑनलाईन जर हे 5 क्वेश्चन काय असेल तर थंब रेंज द्या. दिगंबर लेट जॉईन झालाय. सॉरी सर. लास्ट क्वेश्चन तरी कळाल ना. काय म्हणाला? लास्ट क्वेश्चन 15 नंबरचा क्लिअर आहे ना. अं, लास्ट वर्ष काय इझी होते. ओके ओके, टोटल 15 क्वेश्चन झालेले आहेत. ठीक आहे, आता आहे 16 नंबरचा क्वेश्चन. Check whether an employee does not belong to HR department. क्वेश्चन कळाला. if फंक्शन यूज करायचं. काय यूज करावं लागेल. ओके, या क्वेश्चनला तसा एवढा काही मिनिंग नाही. आपण इफ न पण करू शकतो. इफ न मग जर केलं तर बिलॉंग्स टू आणि नॉट बिलॉंग्स टू असं सगळीकडे येणार. सो हे नॉट साठी क्वेश्चन होता. इथे कोणतं केलंय, नॉट HR वाला घेतला आहे आणि इक्वल टू HR. नॉटचा काय असतो, जर ट्रू येत असेल तर ते आपल्याला फॉल्स रिटर्न करणार, आणि जर फॉल्स आन्सर येत असेल तर ते आपल्याला रिटर्न करणार ट्रू. ओके, हा क्वेश्चन आहे, एवढा काही सिरियस घेऊ नका. नॉटचा कमीच यूज होतो जास्त करून. देन 17, convert the employee's name into proper case format.
प्रॉपर केस म्हणजे कसे असते माहिती आहे ना? प्रॉपर फंक्शन यूज करावं लागेल. फर्स्ट लेटर कॅपिटल. फर्स्ट लेटर कॅपिटल, इच वर्डचं फर्स्ट लेटर कॅपिटल. अप्पर केस कसे असते? ऑल लेटर्स कॅपिटल. लोअर केस ऑल लेटर्स स्मॉल. आणि प्रॉपर केस कसे असते? इच लेटर कॅपिटल. त्यासाठी आहे फंक्शन प्रॉपर. प्रॉपर फंक्शन लिहायचं आणि सेल फक्त सिलेक्ट करायचे. आपल्याला अप्पर केस पाहिजे असतील तर कोणते असणार फंक्शन? अप्पर फंक्शन. आणि जर सगळे लोअर केस पाहिजे असतील तर लोअर फंक्शन आहे. Calculate the total number of characters in employee name. काय असेल? ठीक आहे, आता आपले ऍक्टिव्ह सेल कोणते? B8. ओके, आपला क्वेश्चन काय होता? आपला क्वेश्चन काय? टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स इन एम्प्लॉय नेम. तर प्रिया नायर यामध्ये किती कॅरेक्टर्स आहेत? 9 कॅरेक्टर्स आहेत. मग आपला आन्सर काय आला पाहिजे? 9 यायला पाहिजे. सो कोणतं फंक्शन होतं आपलं? LEN. नाही काउंट टेन सांगत बसले. त्यासाठी होतं लेंथ. LEN. हे काय करतं? लेंथ काउंट करतं. आता इथं 10 का दिलं त्यानं? स्पेस काउंट करतो. तर इथं स्पेस आहे, सो स्पेस. जर हे पाहिजे असेल तर डिरेक्टली त्या नवीन फॉर्म्युला लिहा, इक्वल टू A-1 9. ओके, असे एक कॉलम फक्त तुमचा इन्क्रीज होईल कॅल्क्युलेशन करताना. होतं ना? होतं. दाखवू काय करू? ठीक आहे, बाई इथं ऑटो फिल करूया. हे पण झालं. तर हे करायचं ना. होतं सिम्पल. इथं फक्त काय होतंय? सेलचा जो ऍड्रेस आहे तो फक्त चेंज होतो, बाकी काय चेंज होत नाही ऑटो फिल करताना. ओके, क्वेश्चन नंबर 19. प्रतीक्षा. 19 नंबर प्रतीक्षा आणि 20 नंबर निकिता. आन्सर सांगायचे आता. प्रतीक्षा बोला लवकर. सेपरेटर काय असतं? वेगवेगळे करतो ते सेपरेटर. ऑपरेटर कॉम्बिनेशन साठी यूज करतो. कन्फ्युज काय व्हायला श्री साई? प्रतीक्षा आहात का नाही? बरं निकिता आन्सर सांगा. Yes, sir. आन्सर सांगा 19 नंबर. Identify employee eligible for bonus. Sales is created in department is equal to if ठीक आहे. Then and and okay. select cell कोणती सेल ते तरी सांगू.
Sales column ओके सेल्स greater than equal to ग्रेटर दॅन इक्वल टू दॅन target, टार्गेट ओके comma, and department sales. Department. ते Then कसं द्यायचं पुढची गरजेचं. आता तिने एक कंडिशन सांगितली काय पाहिजे आपल्याला सेल्स ग्रेटर दॅन इक्वल टू टार्गेट ही कंडिशन दिलेली आहे दुसरी हो कंडिशन काय department डिपार्टमेंट इज सेल्स sales. काय मी कोणती सेल चूज करायची का डिपार्टमेंट इज इक्वल टू सेल्स लिहू Depart आपण कॉलम वर अप्लाय करतो फॉर्म्युला ड्रॅग अँड ड्रॉप केल्यानंतर होतो पण सेल वर फॉर्म्युला अप्लाय करतोय सो सेल ऍड्रेस द्यायला लागणार सेल ऍड्रेस इक्वल टू काय असणार इथं department डिपार्टमेंटचा सेल आपण चूज केला ना यामध्ये काय पाहिजे सेल्स पाहिजे sales. यात पण प्रॉपर नेहमी इम्पॉर्टंट आहे जर इथे बघा सेल्स कसा आहे फर्स्ट लेटर कॅपिटल आहे बरोबर आपण फर्स्ट लेटर कॅपिटल दिले जर सगळं स्मॉल दिलं असतं तर आपल्याला रिझल्ट आला नसता ओके चल सेल्स झालं पुढं Equal to काय बोलू? If, sales. हा नंतर कंडिशन इलिजिबल आता पहिला ब्रॅकेट कंप्लीट करायला हा इफचा नंतर परत आपलं बोनस इफ सुरू झालं अँड संपलं आपलं परत काय सुरू झालं इफ सुरू झालं बघा सो त्याला बोनस मिळणार जर ते ट्रू ही असेल तर कंडिशन ट्रू बोनस असेल तर बोनस मिळणार हा जर नसेल तर नो नाही बोनस. मिळणार जर आपण तर सेल्स चेंज करायचं इथे कंडिशन बघा पहिली काय सेल्स ग्रेटर दॅन इक्वल टू टार्गेट ठीक आहे सेल्स ग्रेटर आहे यापेक्षा हे तुझा जरा चार्ज तिने तुला घेऊन गेलेलं नाही इथे ही कंडिशन फॉल्स आहे त्यामुळे डिरेक्टली प्रिंट करायला नो आता हे ऑटो फिल केलं आपण आता इथं बोनस येत आहे बघा आता याची कंडिशन बघा काय याची कंडिशन बघा सेल्स ग्रेटर आहेत त्यानंतर डिपार्टमेंट पण सेल्स आहे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात त्यामुळे त्याला मिळणार बोनस ओके निकिता 20 नंबर पण सांगा तुम्हीच फाइंड काय फाइंड द नंबर ऑफ ब्लँक्स इट्स काउंट ब्लँकचा फॉर्म्युला यूज करावा लागेल काउंट ब्लँक हां करेक्ट त्यात मी डिरेक्टली पूर्ण कॉलम दिलाय इज इक्वल टू काउंट ब्लँक आणि कॉलम सिलेक्ट कॉलम दिलाय आता कॉलम मध्ये आपल्याला 100 रो पर्यंत आहे खाली भरपूर रोज ब्लँक आहे सो ते त्यामुळे ते पण काउंट करेल डायरेक्टली आपण इथे रेंज दिली असती इथं 101 पर्यंतच ही एवढीच रेंज आपला लास्ट आणि फर्स्ट यामध्ये कोणते ब्लँक आहे नाही सो आन्सर काय येणार इथं झिरो आन्सर करेक्ट काउंट ब्लँकचा यूज काय ते काय काउंट करतं ब्लँक सेल्स असतील तर त्या काउंट करतो 5 क्वेश्चन कळाले समराईज करा लगेच प्रथमेश महेंद्र काय मला थोडं थोडं तरी समजतं कारण की तुम्हाला पूर्ण बेसिक पासून शिकवायला लागणार आहे आता. कारण की आता एक फंक्शन पूर्ण झाले त्यांचे त्यांना दुसरा एक डेटा सेट घेऊन तेव्हा प्रॅक्टिस सुरू
मला जर नेक्स्ट लेक्चर पासून बसला ना तर एक नवीन कन्सेप्ट सुरू होईल ते मग कळून जाईल तुम्हाला. ओके 20 क्वेश्चन झाले. Calculate the total sales for sales department working in the Pune city. दिगंबर येस सर. क्वेश्चन कळाला? थोडं थोडं कळालं सर. बरं ठीक आहे, आपण एक ब्रेकडाऊन करू. पहिला सांगा की कोणते कॉलम्स. कॉलम सर मला वाटतं डिपार्टमेंट आणि सेल्स येईल. डिपार्टमेंट सेल्स आणि लास्ट पण चेक करा काय ते सिटी कोणती अं, पाहिजे. सिटी पुणे पाहिजे आय थिंक. डी कॉलम येतो. मग त्यामुळे कोणते कोणते कॉलम येणार. डिपार्टमेंट सिटी येणार आणि सेल्स येणार. 3 कॉलम यूज करणार. फाईन काय करायचं हो. आहे. सम इफ Total कॅल्क्युलेट sales. करायची सर टोटल टोटल सॅलरी. सेल्स म्हणजे सम करायचे आहे आणि आपल्याकडे किती कंडिशन आहेत. हो 3 कंडिशन आहेत. मग किती मल्टिपल तीन कंडिशन condition. साठी इफ्स. आपला फॉर्म्युला फंक्शन कोणतं यूज If. करणार. सम आणि इफ. सम इफ्स. सम इफ. सम इफ्स करणार. करेक्ट. Yes. फर्स्टली सिलेक्ट सम इफ्स. Um, झाले. if. पहिला काय हो. सम रेंज. कशाची सम करायची आपल्याला. सेल्सची सर सेल्सची ई कॉलम. सेल्स कॉलम सिलेक्ट केला देन कॉमा. आता काय क्रायटेरिया रेंज 1. क्रायटेरिया. हो. आपल्याकडे 2 कंडिशन आहे. हो पुणे सिटीचा आणि सर. सेल्स कॉलम. हा डिपार्टमेंट. हो मग आता पहिला सिटी डिपार्टमेंट. साठी सर डिपार्टमेंट. ओके डिपार्टमेंटची रेंज सिलेक्ट केली. डिपार्टमेंट मध्ये काय पाहिजे हो. आपल्याला. सेल्स पाहिजे. सेल्स इज इक्वल टू सेल्स येईल. ओके. ठीक आहे. आता हो काय सर. क्रायटेरिया रेंज 2. सेकंड रेंज कोणती देणार. सिटी सर. सिटी देणार. तर सिटी मध्ये कोणती सिटी पाहिजे आपल्याला. सो पुणे. कुठे पुणे. ती सेट सिलेक्ट करा नाहीतर डायरेक्टली पुणे प्रिंट करा. आला आन्सर. क्रॉस चेक करायचं Yes, sir. असेल तर फिल्टर अप्लाय करा आणि सम करा. क्वेश्चन 22. फर्स्ट 4 कॅरेक्टर्स फ्रॉम एम्प्लॉईज फुल नेम. आता इथं प्रिया आहे तर त्याचे पहिले 4 कॅरेक्टर्स एक्सट्रॅक्ट करायचे. आपला आन्सर काय ना PRIY हे आपला आन्सर यायला पाहिजे. तर यासाठी कोणतं फंक्शन असेल. लेफ्ट. लेफ्ट. करेक्ट. स्टार्टिंगचे असतील तर लेफ्ट. लास्टचे एक्सट्रॅक्ट करायचं असेल तर राईट. राईट. जर मिडल पाहिजे असेल तर मिड फंक्शन असतं. तर काय लेफ्ट केलं जे की सेल आहे ती दिली आणि किती कॅरेक्टर्स पाहिजे ते मेन्शन केलं. तर हा क्वेश्चन क्षत्रिय काय करायचं सांगा. राउंड द सेल्स व्हॅल्यू टू द 2 डेसिमल प्लेसेस. इथं पॉइंट मध्ये व्हॅल्यूच नाही. पॉइंटच्या व्हॅल्यू नाही. चल पॉइंटची व्हॅल्यू घेऊ आपण एक. ओके ही व्हॅल्यू आहे. तर यावर राउंड फंक्शन हा सेम अप्लाय करून दाखवायचा. ठीक आहे इथं व्हॅल्यू दिसतात बघ. आता याच्यावर राउंड फंक्शनचा कसं यूज करायचं. इक्वल टू राउंड कोणता. हा आता नवीन दिलेला तो दिला. तर किती किती पाहिजे. 2 लिहिल काय राउंड द सेल्स व्हॅल्यू 2 डेसिमल प्लेसेस. सो आपल्याला 2 व्हॅल्यू आली.
हे बघ वरती किती डेसिमल प्लेसेस होत्या 4, खाली किती आहे 2. काय करतं राऊंड फंक्शन डेसिमल प्लेसेस कमी करतं जे आपण इनपुट देईल त्याप्रमाणे. ओके, त्यानंतर 24 सांगतोच, तुलाच आवडते फंक्शन जास्त. ऑनलाईन सांगा कोणतरी काय यूज करणार. विदाउट केस सेन्सिटिव्हिटी. आता विदाउट केस सेन्सिटिव्ह नको, त्यामुळे काय यूज करायला आपण फाइंडच्या अपोजिट काय होतं, फाइंड आणि काय होतं दुसरं Search. सर्च. सर्च काय करतं, तुम्ही अप्पर केस मध्ये द्या नाही तर लोअर केस मध्ये द्या टेक्स्ट, तर ते एक्सेप्ट करतं आणि ते त्याची पोझिशन फाइंड आउट करून देतं. खरं फाइंड काय करतं, तुम्हाला एक्झॅक्ट जे शोधायचं आहे तेच द्यावं लागतं. तर पुणेमध्ये पी जर कॅपिटल असेल बाकी सगळे स्मॉल, तर फाइंड मध्ये तुम्हाला एक्झॅक्ट द्यायला लागणार, फर्स्ट लेटर कॅपिटल आणि बाकी सगळे स्मॉल. आणि सर्च मध्ये कसं असतं, तुम्ही अप्पर केस मध्ये द्या, पुणे जर पूर्ण कॅपिटल मध्ये दिलं तरी चालतं, लोअर केस मध्ये दिलं तरी चालतं, नाहीतर कसं पण द्या, ते एक्सेप्ट करतं आणि तुम्हाला त्याची पोझिशन फाइंड आउट करून देतं. ओके, देन क्वेश्चन 25. मॅक्झिमम सेल व्हॅल्यू फ्रॉम द डेटा सेट. कोणता कॉलम पहिला असेल ते त्यात सांगा. सेल व्हॅल्यू. सो कोणता कॉलम असेल ओंकारजी? सेल्स कॉलम. काय असेल फंक्शन कोणतं असेल? Max. मॅक्स फंक्शन. मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट साठी मॅक्स, मिनिमम व्हॅल्यू साठी मेन फंक्शन. मॅक्स दिलेला आहे आणि सेल्स वाला कॉलमची रेंज. ओके, हे 5 क्वेश्चन क्लिअर आहेत. थंब द्या लगेच. महेंद्र, प्रतीक्षा, लेक्चर सुरू करून घ्यायला का काय? महेंद्र तर 100% गायब झाले. नाही सर, बाईक वरती. मग एवढा वेळ काय गप्प होता? बाईक वरतीच आहे सर, आता सोडून गेलो. आता क्षत्रिय काहीतरी सांगत होता. सुरू ठेवताय तुम्ही आणि 10 मिनिटाला लास्टच्या येता. नाही नाही, तसं नाही. 25 क्वेश्चन झाले. तर क्वेश्चन 26 हे आता लास्टचे 7-8 क्वेश्चन आहेत, एकत्रच करायचे. Combine the employee name and department into single text string. काय करायचंय, नेम आणि डिपार्टमेंट आहे ते कॉन्कॅट करायचं आहे नाहीतर कंबाईन करायचं आहे. Contact. कॉन्कॅट पण यूज करू शकतो नाहीतर टेक्स्ट जॉईन, मग असे बघितलं तसं. फक्त टेक्स्ट जॉईनला डिरेक्टली. आता इथे मी कॉन्कॅट लिहिलेलं आहे ऑलरेडी. ओके, सेल सिलेक्ट केल्यात. पहिला कॉन्कॅट न करू इथं परत. काय काय होतं, फुल नेम आणि सिटी काय मध्ये काय होतं, इंटू सिंगल टेक्स्ट कॉमा देऊ आपण. तर ते टेक्स्ट वन काय असेल, फुल नेमाला सेकंड टेक्स्ट काय कॉमा द्यायचा आपल्याला. सो डबल कोट मध्ये कॉमा द्यायचं, डबल कोट कम्प्लीट. हा झाला आपला टेक्स्ट नंबर 2. तर परत कोणतं जॉईन करायचं आहे, डिपार्टमेंट पाहिजे. आलं, स्नेहा वर्मा कॉमा HR. सेम टेक्स्ट जॉईन न करायचं असेल तर पहिला काय डेलिमीटर, आपण कोणत्या डेलिमीटरनं कंबाईन करणार आहे ते दोन,
कॉमा, त्याला डेलिमिटर म्हणतात, सिम्बल्स. ओके, जर एम्प्टी सेल्स असतील तर इग्नोर करायचे. ओके, त्यासाठी ट्रू. आता डायरेक्टली काय, टेक्स्ट 1, टेक्स्ट 2, टेक्स्ट 3. कोणते कोणते टेक्स्ट येणार? हा वाला टेक्स्ट एक असेल आणि तो कॉमा द्यायचा. आता काय झाले, टेक्स्ट 2 हायलाइट झाले. टेक्स्ट 2 काय असणार आहे? डिपार्टमेंट मध्ये ह्याच्या. ओके, मेन क्वेश्चन ओंकार करा सॉल्व. 27 हायलाइट केलेत ना. थांब, पहिला कॉलम सांगा. सेल्स येणार, ठीक आहे. डिपार्टमेंट आलं. दोनच झाली. इथे काय आपली एकच कंडिशन आहे. कोणतं? IT डिपार्टमेंट वाल्यांची ऍव्हरेज सेल काढायचे. इथनं डिपार्टमेंट मधली फक्त IT वाली पाहिजे आणि मग ते सॉर्ट आउट केले की डायरेक्टली त्यांची सेल्स येणार. मग याची काय करायचे, फाइंड आउट ऍव्हरेज. आणि कंडिशन काय एकच आहे, ऍव्हरेज आणि इफ. ऍव्हरेज इफ फंक्शन येणार. सांग सिंटॅक्स सगळं. ऍव्हरेज इफ फर्स्ट काय, रेंज आहे. तू चुकालायस का त्याला चुकवायलायस? इथे बघ 3 आहे, रेंज, क्रायटेरिया, ऍव्हरेज रेंज. ऍव्हरेज रेंज म्हणजे काय, ज्याची ऍव्हरेज फाइंड आउट करायची आहे ती रेंज द्यायची. आपल्याला ऍव्हरेज कशाची फाइंड आउट करायची? सेल्सची. सेल्सचा आता काही तर नाही. मग रेंज आणि क्रायटेरिया हे दोन्ही रिलेटेड आहेत. रेंज काय असणार आहे, डिपार्टमेंट. आणि या रेंज मधला काय कंडिशन आपण यूज करावं लागलोय, IT वाल्यांची पाहिजे. सो IT चूज केलं. हे दोन्ही कायम रिलेटेड असतात, रेंज आणि क्रायटेरिया. आता ऍव्हरेज रेंज, कशाची ऍव्हरेज फाइंड आउट करायला आपण? सेल्सची. सो आपण दिलं सेल आणि व्हॅल्यू 46036. स्टार्टिंग ते सिंटॅक्स जरासं वेगळं, तिथं सजेशन्स येतात, त्यात चेक करायचं. ऍव्हरेज काढायचं असेल तर काय तर ऍव्हरेज रेंज, त्यामध्ये काय ज्याची ऍव्हरेज फाइंड आउट करायची ती. सम आपण यूज करत असेल टोटल सेल्स वगैरे, त्यात कसं येतो, सम रेंज येते. सम रेंज म्हणजे काय, ज्याची सम फाइंड करायची ती द्यायची रेंज. सिंटॅक्स मध्ये पुढं मागे जे सजेशन्स येतात त्यावरून करत जायचं. तुम्ही ऍव्हरेज इफ यूज केले, पॉझिटिव्ह सेल्स व्हॅल्यू, लास्टला काय कंडिशन, ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 काय असतं, सगळ्या पॉझिटिव्ह असतात का निगेटिव्ह असतात? पॉझिटिव्ह असतात. एवढं काय नाही सोड, पॉझिटिव्ह आपल्याकडे सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू द्या. सो ऍव्हरेज इफ चालतं. क्वेश्चन नंबर 28. कन्वर्ट द एम्प्लॉईज नेम इनटू लोअर केस लेटर. काय सांगितलं होतं मगाशी? आता काय करायचं इथं, मग कोणतं फंक्शन असेल? लोअर. लोअर, करेक्ट. 29 number. Count the number of sales department employees who have a loss. Counting.
पहिला सांगा कॉलम कोणते असणार? एम्प्लॉई डिपार्टमेंट असणार आणि कोणतं असणार? आणि डिपार्टमेंट. ठीक आहे, मग काय असणार आहे? काय करायचं आपल्याला? काउंट करायचे. कंडिशन किती आहेत? किती आहेत? 2 कंडिशन आहेत. मल्टिपल कंडिशन साठी इफ्स असतात. आणि आता काय करायचं? काउंट. सो काय ना, काउंट इफ्स. सिंटॅक्स बघा. क्रायटेरिया रेंज 1. पहिली कंडिशन काय आपली? डिपार्टमेंटची घेऊ चला. क्रायटेरिया 1. त्या रेंजचा काय क्रायटेरिया? डिपार्टमेंट मध्ये काय पाहिजे आपल्याला? सेल्स वाला पाहिजे. Then परत काय? क्रायटेरिया रेंज 2. रिमार्क. रिमार्क मध्ये काय क्रायटेरिया असणार आहे? लॉस. सो लॉस वाली सेल सिलेक्ट करायची. एंटर. असे किती आहे? 40. क्रॉस चेक करायचं. आता इथं काय पाहिजे फक्त आपल्याला? IT. सेल्स काय IT? सेल्स. आणि इकडे फक्त काय पाहिजे ते? लॉस. किती आहे ते? सबटोटल झालं. किती आहे ते? 14 आहे. ओके, व्हेरीफाय झालं असेल. ते नंतर बघूया. Question number 30. Replace the first 4 characters of employee's name with another word. आता यामध्ये रिप्लेस करायसाठी किती ऑप्शन दिले होते? 3 ऑप्शन सांगितले होते. 2 फंक्शनचे होते आणि एक डिरेक्टली होते. ओके, जर आता समजा यामध्ये थोडी मॉडिफिकेशन, मला फुल नेम माहित नाही, पूर्ण कॉलम याचे जे पहिले 4 कॅरेक्टर्स आहेत त्याच्या जागी ABCD टाकायचे प्रत्येक ह्याच्यात, प्रत्येक सेल मध्ये. म्हणजे स्नेहा वर्मा असेल, ABCD परत वर्मा. आता इथे कोणते? प्रिया नायर. ABCD परत A असेल प्रियाचं आणि नायर. असं प्रत्येक याचं चेंज व्हायला पाहिजे. तर कोणतं यूज करणार? रिप्लेसचे 2 फंक्शन होते कोणते कोणते? सबस्टिट्यूट पण होता आणि रिप्लेस होतं. थर्ड ऑप्शन होता आपला इथला फाइंड अँड सिलेक्ट. फाइंड अँड सिलेक्ट मधलं रिप्लेस यूज होणार, करू शकतो असं या कंडिशन मध्ये. किती वेळा? इथे हा रिप्लेस ऑप्शन आहे आपल्याला. ठीक आहे, यामध्ये काय? फाइंड व्हॉट, तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, आणि ते रिप्लेस विथ. रिप्लेस विथ काय असेल तिथं? ABCD हे फिक्स राहील. फाइंड व्हॉट मध्ये प्रत्येकाचं नावाचे पहिले 4 कॅरेक्टर्स टाकत बसायला लागणार, हे खूप लेंथी होणार. तर 2 फंक्शन आहेत, त्यापैकी कोणतं असणार सांगा? सबस्टिट्यूट. सबस्टिट्यूट कशाच्या बेसिसवर काम करतं? टेक्स्ट बेसिसवर का पोझिशन बेसिसवर? टेक्स्ट बेसिसवर जातं. आपल्याला ओल्ड टेक्स्ट द्यायला लागणार सबस्टिट्यूटच्या सिंटॅक्सला. इथे काय टेक्स्ट आहे म्हणजे आपला की ओरिजिनल टेक्स्ट. ओल्ड टेक्स्ट. ओल्ड टेक्स्ट काय रिप्लेस करायचं आहे? स्नेहाचे पहिले 4. सो मी इथं आपल्याला लिहायला लागणार नेम आणि न्यू टेक्स्ट. याच्या जागी काय पाहिजे? ABCD. हे जर मी ड्रॅग अँड ड्रॉप केलं, काय आन्सर यायला पाहिजे? नाही 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 नाही
आन्सर येणार काय तसे चेक कर कोणता एरर दाखवणार ऑनलाईन कोणता एरर शो करणार जर मी ड्रॅग अँड ड्रॉप केलं इथं पहिला क्वेश्चन हा आहे की हे जर मी ड्रॅग अँड ड्रॉप केलं तर काय आन्सर येणार बोला दिगंबर सर जिथं स्नेहा आहे तिथं ABCD येईल आणि जिथं स्नेहाचं नाव नाही दुसऱ्यांची नाव आहे त्यांचं ऍज इट इज नाव येऊ शकतं. ऍज इट इज ओके ठीक आहे चेक करू करेक्ट आता काय आलं स्नेहा स्नेहा इथं होतं तिथं ABCD आलं तिथे पण आहे बस स्नेहा आणि बाकी ठिकाणी नाव प्रिंट झाली कारण की त्यांना व्हॅल्यू मिळाली नाही सो काय चेंज होणार नाही आपण कोणता ऑप्शन इथं चूज करायला पाहिजे फंक्शन रिप्लेस फंक्शन एक होतं आपल्याला जे की पोझिशन बेसिसवर काम करतं इथं बघा इथं ओल्ड टेक्स्ट म्हणजे वेगळं येतं काय करायला लागणार सांगा इथं ओल्ड टेक्स्ट मध्ये काय यूज केलं स्टार्टिंग नंबर काय असणार आहे 1 तिथून किती कॅरेक्टर पहिले 4 नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती असणार आहे 4 नवीन टेक्स्ट काय आपला ABCD झालं इथं आपण अप्लाय केलं आता बघा ड्रॅग अँड ड्रॉप करून सगळ्या ठिकाणी ABCD आलेलं आहे कळालं दोन्ही फंक्शन काय इम्पॉर्टंट आहे जर पोझिशन वर क्वेश्चन आपला कसा असेल पोझिशन वाईज असेल तर आपण यूज करणार रिप्लेस जर तुम्हाला आधीचा टेक्स्ट माहित असेल आणि नवीन टेक्स्ट माहित असेल आणि प्रत्येक ठिकाणी सेम असेल तर रिप्लेस पण यूज करू शकतो नाहीतर सबस्टिट्यूट पण यूज करू शकतो नाहीतर डायरेक्टली इथं ऑप्शन आहे आपल्याकडे फाइंड अँड सिलेक्ट मध्ये रिप्लेस आता इथे HR आहे ठीक आहे आपण एक इथे काम करू डिपार्टमेंट मध्ये काय येतं सगळीकडे HR आहे सेमच आहे HR कॅपिटल मध्ये पूर्ण कॉलम मध्ये त्याच्या जागी आपल्याला स्मॉल नाही तर ह्युमन रिसोर्स करू आणि इथं रिप्लेस जिथं जिथं HR होतं तिथं डायरेक्टली जाईल तर लास्टचे किती राहिले चला 3च राहिले assign performance rating excellent good average based on sales ओके कसे द्यायचे रेटिंग कितीच्या अबाव काय असेल तर पण ठीक आहे सेल्स कॉलम मध्ये रेटिंग द्यायचे तर व्हॅल्यू कशा कशा आहे हायेस्ट व्हॅल्यू 90,000 आहे ठीक आहे तर रेटिंग कशा द्यायचे बघा 10,000 पेक्षा सॉरी कमी असेल तर काय करते गुड ॲव्हरेज प्रिंट व्हायला पाहिजे त्यानंतर 50,000 पेक्षा कमी असतील तर त्यांना गुड 50 to 90 असेल ते एक्सलेंट येणार ठीक आहे काय लावायचं आता if इप्स काय यूज करणार आपण इप्स पहिले काय लॉजिकल टेस्ट 1 काय द्यायची लॉजिकल टेस्ट पहिली
काय असणार इज लेस greater than equal to ग्रेटर दॅन अँड इक्वल टू कोणती व्हॅल्यू जाणार 10,000 10,000 स्टार्टिंग पासून येणार comma डबल कोट मध्ये average ठीक आहे ही झाली पहिली कंडिशन जर E2 मधली व्हॅल्यू 10,000 पेक्षा इथं लेस जाणार पाहिजे ना लेस देणार पाहिजे प्रिया 10,000 पेक्षा कमी असेल तर ऍव्हरेज प्रिंट व्हायला पाहिजे हा हा इथे लेस देणार पाहिजे ओके 10,000 जर पेक्षा जर कमी व्हॅल्यू असेल E2 या सेल्स मधली व्हॅल्यू तर काय प्रिंट होणार ऍव्हरेज दुसरी कंडिशन काय होती आपली परत हीच सेल सिलेक्ट करायची याची काय होतं 50,000 पेक्षा कमी तर काय प्रिंट व्हायला पाहिजे गुड परत लॉजिकल टेस्ट नंबर किती आहे तिसरी कंडिशन काय आपली 90,000 कोणती या सेल मधली व्हॅल्यू परत ती सेल सिलेक्ट करा 90,000 कॉमा काय प्रिंट व्हायला पाहिजे सिलेंट आता इथे काय आलं गुड का आपण कोणती सेल सिलेक्ट केले E2 हायलाइट झाल्या बघा इथे किती आहे 20,000 कोणत्या रेंज मध्ये त्याने 50,000 च्या म्हणजे ते गुड त्या ड्रॅग अँड ड्रॉप केला आपण गुड 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 सगळ्या गुडच येतात ओके इथे एक आलं बघा एक्सलेंट E9 सेल्स 83 आहे ती कोणत्या रेंज मध्ये 50 to 90 च्या ब्रॅकेट मध्ये सो एक्सलेंट ओके तर लास्ट त्याच्यात classify employee as metro if they belong to Pune or Mumbai otherwise non metro बोला कोणता असेल if condition ठीक आहे ही पहिला कोणते कॉलम यूज करायचे ते सांगा आधी सिटी कोणती पाहिजे पुणे और पुणे मुंबई और मुंबई पुणे नाही तर मुंबई दोन्ही पैकी असेल तर मेट्रो नाही तर बाकीचे नॉन मेट्रो इथं काय और कंडिशन आहे पुण्यातली पण असली तरी मेट्रो यायला पाहिजे मुंबईतली असली पण मेट्रो यायला पाहिजे ओके इफ कंडिशन आणि और ऑपरेटर दोन्हीपैकी एक ट्रूच पाहिजे सो पहिला आलं इफ त्यानंतर काय असणार आहे और पहिलं लॉजिक काय आपलं लॉजिक कसं बिल्ड करणार सिटी सिटी मध्ये काय ही सेल घेतली तिथे काय पाहिजे पुणे और मुंबई पुणे डबल कोट आपलं पुणे पी कॅपिटल आहे बाकी सगळं स्मॉल आहे आता कॉमा सेल सेल इक्वल टू इक्वल टू मुंबई मुंबई करेक्ट ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेट कम्प्लीट ही झाली ऑरची कंडिशन या दोन्हीपैकी काहीतरी ड्रॉ असेल तर मग आता प्रिंट होणार इफ मुळे आपण मेट्रो जे की आहे मेट्रो आणि नॉन मेट्रो जर ही कंडिशन ड्रॉ असेल तर काय होणार प्रिंट मेट्रो मेट्रो जर ही कंडिशन फॉल्स निघाल तर काय आलं पाहिजे नॉन मेट्रो नॉन मेट्रो ओके आता इथे किती आहे इथे कोणती आहे व्हॅल्यू चेन्नई येते सो नॉन मेट्रो आली चेक करा
आता हे मेट्रो आहेत बघा इथे 2. इथे कोणती सेल आहे? मुंबई. सो मेट्रो. Count the total number of non-blank employees name. Count A. कोणतं? Count A. बरोबर. काउंट करेक्ट. कारण की काय करायचं आहे? नॉन ब्लँक. आपल्याकडे 3 काउंट आहेत बेसिकली. सिंपल काउंट काय करतं? न्यूमरिक व्हॅल्यूज काउंट करणार नुसते. काउंट ए काय करणार? ब्लँक सोडून बाकी सगळा डेटा काउंट करणार. काउंट ब्लँक काय करतं? ब्लँक सेट्स असेल तर त्याचा काउंट रिटर्न करणार. ठीक आहे. हे पूर्ण 33 क्वेश्चन्स कळाले, सॉल्व्ह केले आपण. वेगळा डेटा होता. कळाले सगळ्यांना? थंबरेज द्या लगेच. ठीक आहे. शुक्रवारी टेस्ट राहील. पाठवतो. हा डेटा नसणार आहे त्यावेळी. हा डेटा नसणार आहे त्यावेळी टेस्टला. टेस्टला सेम हीच शीट असेल, फक्त डेटा वेगळ्या डोमेनचा असेल आणि क्वेश्चन्स वेगळे असतील. ओके. आणि शुक्रवारी 6 वाजता लेक्चर घ्यायचं. 6 ते 7:30 टेस्ट असेल. ओके. सगळ्यांनी अटेंडन्स फक्त कंपल्सरी आहे. तुम्ही टेस्ट मध्ये काही जरी लिहिलं नाही तरी चालेल. काय नाही काहीतरी लिहा. जरा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ओके. शुक्रवारी कोणी ऍब्सेंट राहायचं नाही. आणि सगळ्यांनी लॅपटॉप कॅरी करायचे. लॅपटॉप वरून मीटिंग जॉईन करा आणि स्क्रीन शेअर करायची आहे प्रत्येकानं. आणि चिटिंग विटिंग वगैरे काय नको. आणि मोस्टली कोणाला ऑफलाईन यायला जमणार आहे? ऑनलाईन स्टुडंट्स